पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. This is totally wrong, रिया. सचिन married man. तुला हे असं बिहेवियर शोभतं का? हे बघ, तू या कंपनीमध्ये या ऑफिसमध्ये इतक्या मोठ्या पदावर आहेस आणि हे असं चाइल्डिश बिहेव करते. रिया, तुला तुझ्या फिलिंग्सवर काही कंट्रोल आहे की नाही? बट आय लव्ह हिम चिट्टा. अरे, एका मॅरिड माणसावर तू लव कसं काय करू शकते? मी त्याला आणि त्याच्या बायकोला बघितलंय. ती करेक्ट नाहीये त्याच्यासाठी. नाही रे रिया, हे तू नको डिसाइड करूस. मग मी काय करू? तू त्याची ट्रान्सफर करून टाक. हे बघ, तू ना त्याला दुसऱ्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये पाठवून दे. तो इथे सारखा तुझ्या डोळ्यासमोर आजूबाजूला राहिला की तुला विसरायला त्रास होईल. त्यापेक्षा तू त्याला दुसऱ्या ऑफिसमध्ये पाठवून दे. मला नाही जमणार आहे. पार्न्यू, आय लव्ह हिम. रिया, तू वेडी आहेस का? चांगला बॉस मिळणं सगळ्यांच्या नशिबात नसतं बरं का सचू. आणि जर तसं आपल्या नशिबात आहे तर मग आपण भाग्यवान आहोत. दादाचं बरोबर असेल. मी उगाच रिया मॅडम बद्दल काहीतरी विचार करत बसलोय. त्या असतील जरा सहज बोलणाऱ्या, जास्त मैत्री करणाऱ्या, आणि तेवढंच असेल ते. मला असं वाटतं मी तुझ्यासाठी आजच एखादा चांगला मुलगा पाहून सगळं फायनलच करून टाकते. चिट्टा, मला न विचारता? हो, तुला न विचारता. कारण मला असं वाटतंय तू जे डिसिजन घेते ते अगदी रॉंग आहे. माझा भरोसा नाहीये तुझ्यावर. मला कळतंय, मला समजते मी काय करते आणि काय नाही करत आहे. अनफॉर्च्युनेटली नाही. तुला नाही कळत आहे तू काय करते ते. सगळं चुकीचं करून ठेवशील तू. समजतंय का तुला? मला हे कळतंय की आय लव्ह हिम अँड दॅट्स फायनल. दॅट्स इट. रिया, रिया, या मॅडम, काय करताय मॅडम? लक्ष नाही का तुमचं? कुठल्या नादात चालताय? आता आलो नसतो मी वेळेत तर काय झालं असतं? का वाचवलास मला? हा, वाचवलं म्हणजे? तुम्हाला नसेल तुमच्या जीवाची काळजी, इतरांना आहे ना. जा आता ऑफिसमध्ये आणि डोकं शांत करून घ्या. उगाच रागाच्या भरात काहीतरी वेडवाकडं करून घ्या. जा. हॅलो. आता कसं उचलला फोन? बोल ग बाई पटकन. काय एरवी माझ्या थोबाडावर माझा फोन कट करता, आज बरं उचलला फोन. आता सांगणार आहेस का काय आहे ते? नीट बोलायचं. नीट बोलायचं नाही तर अजिबात सांगणार नाही. विनंती करून बोला. बरं बाई वल्ली, सांगतेस का काय काम आहे ते? आता कसं यापुढे माझ्याशी असंच बोलायचं. हा, नाही म्हणजे कसं असं बोलल्यावर जरा बरं वाटतं ना. आता सांगणार आहेस का? बरं आहे का? आता ना माझ्या आजूबाजूला खूप माणसं आहेत, त्याच्यामुळे मी आता तुमच्याशी नीट बोलू शकत नाहीये. तुम्ही जरा रिक्षेवर पैसे खर्च करा आणि मला लवकरात लवकर भेटायला या. हा, ठेवते. रिया, अगं कुठे गेलेलीस तू? हे बघ, असं रागारागात निघून जातात का? आपण बोलत होतो ना दोघी जणी. चिट्टा, माझं डिसिजन झालंय. डिसिजन झालंय? काय? सचिनसाठी जे काय मी फील करते ते वरवर नाहीये. सचिन खरंच चांगला आहे आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे. रिया, तुला माहितीये, बॉसच्या पोस्टवर असणाऱ्या माणसांना इथे लोक किती रिस्पेक्ट देतात, किती चांगलंपणे बोलतात. त्याचा अर्थ असं नाही की मी खूप चांगलं काम करते किंवा बॉस म्हणून त्यांना मी खूप आवडते. तसं नाही आहे.
त्यांना त्या पोस्टची आवड आहे, त्यांना भीती आहे, कारण त्यांना त्यांची नोकरी पाहिजे, प्रमोशन पाहिजे, म्हणून ते चांगलं वागतात. डॅडसोबत पण असंच होत होता. आज जेव्हा मी या पोस्टवर आली आहे तर माझ्यासोबत पण सेम होत आहे. सचिन सुद्धा तुझ्या ऑफिसमध्ये काम करणारा पिऊनच आहे. पिऊन होता, आता तो असिस्टंट मॅनेजर आहे. तू केला त्याला असिस्टंट मॅनेजर. नाही चिट्टा, स्वतःच्या कॅलिबरने तो झालाय आणि तो हा पोस्ट डिझर्व करतो. सचिन खूप वेगळा आहे चिट्टा. तो माझ्या पोस्टमुळे मला रिस्पेक्ट देत नाही, त्याला वाटतो म्हणून तो देतोय रिस्पेक्ट. हे सगळं तुझ्या डोक्यात आहे. चिट्टा मला सांग, कोणता पिऊन आपला बॉसवर ओरडतो किंवा कोणता मॅनेजर बॉसला हे तोंडावर सांगतात की तू जे काय करते ते चुकीचं आहे? सचिन करतो, कारण तो खरा आहे, तो जेन्युइन आहे, तो प्रामाणिक आहे आणि मला तो आवडतो. आणि माझा डिसिजन झालाय की मी मॅम आत येऊ? हा ये ना. कॉफी? तू कशाला आणलास? तुमचा मूड खराब होता ना, कॉफी प्यायली तर बरं वाटेल. ठीक आहे. थँक्यू. सचिन, एक मिनिट थांब ना. ॲक्च्युली आज संध्याकाळी क्लायंट मीटिंग आहे. क्लायंट उशिराने येणार आहे, तर तू थांब ना त्या मीटिंगसाठी. पण खूप लेट होईल हा. तर हो थांबेन ना, त्यात काय. जाऊ? हो. काय कुठे तुमचे जावई बापू? हा, काय दिवे लावले त्यांनी? तेच तर कळत नाहीये ना. मला वाटलं होतं जावई बापून पुढे अनुचं एक चालणार नाही, पण ती आणि तिची मुलगी दोघी एका माळेच्या मणी आहेत. जावई बापूंच्या देखील नाकात दम करून ठेवलाय. आता कळलं का? मला हाडहूड करायला तुम्ही घाई केली. आता कशा आलात परत मदत मागायला? तू फक्त फुशारक्याच मारणार आहेस का दुसरा काही मार्ग सुचवणार आहेस? खिशात देऊन फिरते का उपाय मी? हा, बोललं की सुचला. विचार करायला माणसाला वेळ पाहिजे की नाही? बस, तू विचारच करत बस. तोवर तिकडे ते दोघं एकत्र येतील सुद्धा. येतील? आज कुठे आले एकत्र दोघही. आमच्या वाड्यावर जाऊन बघा, आनंदी वातावरण आहे मस्त. ही म्हातारी कुंदा आणि हे प्रेमी उगुल. ताप झालाय नुसता डोक्याला. मग आता काय करायचं? मला काय विचारताय? तुमचा जावई बापू आहे ना, त्याला फोन करून विचारा, काहीतरी सुचव म्हणाव. नुसती गाणी म्हणत फिरू नकोस. तुला काय मी मूर्ख वाटते का ग? ए आगाऊपणा करू नकोस हा. देवाने काही सगळी अक्कल तुला एकटीलाच दिलेली नाहीये. एक नाही 100 फोन करून झाले जावई बापूंना. उचलतील तर चप्पल. आता दुसरा काहीतरी पर्याय शोध. चलो बाय रे. थँक्स म्हणायची काय पद्धत? थँक्स मित्राला. अरे हसतोयस काय? नाही काय नाही. बोल. अशी कशी ग तू राधा? अशी म्हणजे कशी? म्हणजे जाऊ दे. ए बोला, जास्त भाव नको घेऊ. चल. अगं म्हणजे तू अशी वेगळीच आहेस. तुझी आई असूनच वेगळी आणि तिची आई अजूनच वेगळी. कसं होणार माझं? तुझं बरं चाललंय की. तुला कुठं आमच्या बरोबर येऊन राहायचंय? तुझ्या बरोबरच तर राहायचंय म्हणून म्हणतोय. फोन आला. घे ना. हॅलो नील, कसा आहे रे तू? हॅलो, अरे कुठे आहे रे नील तू? हॅलो, मी बाहेर आहे, करतो नंतर. हॅलो काकू. हे वेडीस का? काय करतेस? काय वाटेल त्यांना? काय वाटेल? फोन चालू आहे. कोणाचा आवाज आहे? राधाचा आहे का? हो आई, राधा आहे. काकू, हॅलो राधा बोलते. कशा आहात? मी बरी आहे. तू कशी आहे?
आणि घरी नाही गेली अजून? जस्ट आत्ता घरी पोहोचले, नीलनी सोडलं. हा मी करतो नंतर. अरे पुन्हा वाट लावणार आहेस माझी. हे? काय वाट लावणार आहे रे? बाय. तू कायम अशीच हसत राहा राधा. आय लव्ह यू. मैम आती हूँ. मॅडम ते प्रेझेंटेशनची फाईल मेल केली आहे तुम्हाला ती. ते चेक करून घ्या प्लीज. मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीबद्दल बोलायचं होतं. कधी येणार आहेत क्लायंट? सचिन, मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मी तुला बोलवलं. क्लायंट नाही येणार आहेत. ही मीटिंग आपल्यासाठी आहे. काय बोलताय मॅडम तुम्ही? तू आधी बस ना. नाही नाही, क्लायंट येणार नसतील तर मी घरी जातो मॅडम. म्हणजे घरचे वाट बघतात. सचिन, किती काळजी करतो घरच्यांची. ते तर रोज वाट बघतात. नाही तसं नाही मॅडम. मग बस ना. बस ना सचिन. सचिन, आपण नॉर्मली पण बोलू शकतो ना सचिन? नाही म्हणजे तुला काय आवडतं, तुझी हॉबीज काय, मूवी कोणती आवडते, किंवा ऑफिस आवर्स नंतर आपण फिरायला पण जाऊ शकतो, नाही का? मला त्या सगळ्याची गरज वाटत नाही. मी बरं आणि माझं काम बरं मॅडम. तू खरंच एवढा बोरिंग आहे? मला नाही वाटत. बरं ठीक आहे, चिल चिल, रिलॅक्स. कॉफी घे. कॉफी तर घेऊ शकतो ना? तेव्हा तुला असं नाही वाटलं कधीच की रियासोबत बसावं, कॉफी प्यावी? मी निघतो मॅडम. काय आहे सारखा सारखा निघतो? बस ना माझ्यासोबत. मला हे सगळं खूप विचित्र वाटतंय मॅडम. मी जातो घरी. का? आपण चांगले मित्र नाही होऊ शकत का? तू जेव्हा मॅनेजर झालेला तेव्हाच मी तुला म्हटलं होतं की मला रिया मॅम नको बोलू, रिया म्हण. तू तेवढा पण नाही करत आहे. आणि मला जमणार पण नाही मॅडम. मी आधीपासून तुमच्याकडे फक्त बॉस म्हणून पाहिले आणि मला तेच योग्य वाटतं. आणि माझ्या मनात काहीतरी वेगळा फिलिंग असला तर? तू खूप मेहनत करतोय. मला असं वाटलं की खूप टायर्ड झाल्यानंतर रोमॅन्टिक मूडमध्ये माझ्यासोबत कॉफी प्यायला तुला आवडेल. तुला आवडत नाही आहे का? सचिन, आज तू माझा जीव वाचवला, त्याआधी फ्रॉडपासून वाचवला. हे सगळं काय आहे? फक्त कलिग म्हणूनच आहे की तुझ्या मनात अजून काहीतरी फिलिंग्स आहे माझ्यासाठी? मला माझं कर्तव्य वाटलं ते म्हणून मी केलं सगळं मॅडम. आणि तुम्ही पण माझी नोकरी वाचवलीत, मला प्रमोशन दिलं, ते हा मी तुमचा चांगुलपणा समजतो. माझ्या जागी दुसरा कोणी असता तरी तुम्ही तेच केलं असतं. तुमच्या जागी दुसरं कोणी बॉस असतं तर मी तेच केलं असतं. ठीक आहे, 1 सेकंडसाठी विसर की मी तुझी बॉस आहे. फक्त 1 सेकंडसाठी. मुलगी म्हणून, फ्रेंड म्हणून, किंवा मोर दॅन फ्रेंड, तुला माझ्या बाबतीत काहीच वाटत नाही आहे? हा काय प्रश्न आहे? उत्तर दे ना सचिन. काहीच वाटत नाही आहे? मला उशीर होतोय. सचिन प्लीज थांब.
नको ना जाऊ. मला बोलायचंय तुझ्याशी. मला तू आवडतो. तुझं मन लावून काम करणं, प्रामाणिकपणा, साधेपणा, तुझं खरं बोलणं मला फार आवडतं. मला तू आवडतो सचिन. आय लाईक यू. माझं प्रेम आहे तुझ्यावर. काय बोलताय मॅडम? खरं सांगते. तुझा सहवास मला आवडतो आणि आयुष्यभर तुझा सहवास मला पाहिजे. आय लव्ह यू सचिन. वा 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 मावशी. हा, हल्ली तू फारच हायफाय झालीस. नाही, मला मेसेज आला एक, वाचून दाखवतो. काय लिहिलंय? जरा माझ्या खोलीत ये, मला तुझ्याशी बोलायचंय. बोलायचंय ते. अच्छा, बोलायचंय का ते? हो. बर 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 बर. मग तूच म्हणतोस ना फोन सतत जवळ ठेवत जा, पण म्हटलं आता आपण ह्याला मेसेज करूनच बोलवून घ्या. अच्छा, बर बर. मेसेज करून बोललोस का? मी म्हंटल तुला, पण आता तो आकाश आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातनं दूर जातोय की. हा, त्याविषयीच बोलायचं होतं. कसं आहे सौरभा, आता तुझं आयुष्य मार्गी लागत होतं, मध्येच तो आकाश आला. नाही, पण त्यानेही आता सह्या केल्या आहेत, तेही संकट आता टळलंय. तर मग आता उशीर कशाला, तू आजच्या आज अनामिकाशी बोलून घे ना. मावशी, बोलतो मी, फक्त लगेच नको. म्हणजे अगदी असं घाई केल्यासारखं होईल. अरे घाई कसली त्यात? तुझं तिच्यावर प्रेम आहे, तिचं तुझ्यावर प्रेम आहे, तुम्हाला दोघांनाही लग्न करायचंय. मग काय? कसं आहे मावशी, आत्ता कुठे त्या या सगळ्यातनं सावरतायत, आता बाहेर पडतील. लगेच मी विचारायचं असं धारेवर धरल्यासारखं होईल असं मला वाटतंय. अरे नाही, पण मग कसं आहे ना, एकामागून एक काही ना काहीतरी संकट येतच असतात. त्यात आता ही वेळ गेली आणि पुन्हा नवीन काही संकट येऊन उभं राहिलं तर. नाही मावशी, पण कसं आहे, आकाशने सह्या केल्यात, पण अजून कागदपत्र आपल्या ताब्यात आली नाहीयेत. त्या सगळ्याला थोडा वेळ लागेल ना. हा, मग तोपर्यंत काय आपण बोलणी करू, तयारी करू. एकदा ते कोर्टाचं उरकलं की मग तुमचं लग्न लावून देऊ. नाही म्हणजे मी घाई करते असं समजू नकोस. मला तुझी काळजी वाटते म्हणून म्हणते. हो, कळतंय मला. ठीक आहे मावशी, मी बघतो काय करता येईल. आज करणार मी पाव भाजी, करणार मी पाव भाजी, नवऱ्यासाठी करणार मी पाव भाजी, करणार मी पाव वल्ली. भाजी. ओ, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. आय लव्ह यू टू. ग बरं ऐक ना, ऐक. तू आज संध्याकाळी ना 3 लिटर दूध आण, कळलं का? नाही म्हणजे तसं दूध आहे, पण आपल्या वाड्यात कोणी ना कोणीतरी येतच राहतं, मग दूध कमी पडेल. त्यापेक्षा हे जे आहे ते मी वापरते आणि तू सुद्धा आण. हा, दूध आणणार आहे दादा. मला दुसरं जरा बोलायचं तुझ्याशी महत्वाचं. अरे ऐक आता ना. काय बोलतोयस तू? मला तयारी तरी करू दे ना. आता नंतर कर ना. माझ्या पावभाजी करू तुझ्यासाठी. ली, आवडते ना तुला पावभाजी? अगं तुझं लक्ष तरी आहे का माझ्याकडे? थांब थांब थांब, एक मिनिट, एक मिनिट. एक काम कर, तू इकडेच थांब. हा, मी जरा बघते भाज्या कुठल्या कुठल्या आहेत. अगं बाई, फ्लावर संपलाय, एवढाच फ्लावर. एक काम करशील का, फ्लावर अजून आण, गाजर पण 1 किलो आणूनच ठेव, कळलं का? आणि कांदे बटाटे पण आणून ठेव. कमी पडायला नको ना काही. हा, तू लिहून घेतोस का मी काय सांगते ते? मग नंतर बोलू नकोस की हे नाही सांगितलं ते नाही सांगितलं म्हणून. ऐकतो? अरे मी तुझ्याशी बोलते, ऐकतोयस का तू? फोन मध्ये काय बघतोयस तू? दे इकडे. 50,000? ऐक ना, मला त्याच्याबद्दलच बोलायचंय तुझ्याशी. तुला 50,000 रुपये मिळाले? अगं तुला फक्त पैसे दिसत आहेत का वल्ली? कुठून आले अचानक ते विचारणार नाहीयेस? अरे मला माहितीये, तू मला म्हणाला होतास ना की तू माझ्यासाठी छान कानातले करणार आहेस म्हणून, सोन्याचे. मी काम करते ना,
मी कानातले करते किंवा मी नथ करते किंवा मी एक छोटी वल्ली, चेन करते ना. अचानक कानातले कुठून आले करते. ते तर विचार. अरे मी कशाला विचारू, मला माहिती आहे तू कंपनीचं करोडोचं नुकसान वाचवलेस म्हणून बक्षीस म्हणून मिळाले तुला. पण 50,000 रुपये मिळाले. तुला माहितीये लग्नानंतर मी पहिल्यांदा सोनं घेणार आहे. मी पहिल्यांदा स्वतःच सोनं घेणार आहे. ऐक ना, एवढे ऐक पैसे- ना वल्ली, हा. मला कंपनीने नाही दिलेत ते पैसे. आणि कोणी का दिले असते ना, तुझ्याकडे पैसे आले ते महत्वाचं आहे. अगं वल्ली, लग्नानंतर पहिल्यांदा मी सोनं वल्ली ऐक, रिया मॅडमनी दिलेत ते पैसे. त्यांना लग्न करायचंय माझ्याशी. काल त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवून सांगितलं की त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, त्याच्यासाठी दिलेत ते पैसे.